सीटूचा 55वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून वर्ग संघर्ष हा कामगारांचा आत्मा आहे असं प्रतिपादन माजी आमदार आणि ज्येष्ठ कामगार नेते नरसई आडमास्तर यांनी केलंय। कोट्यावधी श्रमिक असणाऱ्या भारत देशात संघटित असंघटित उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ आणि त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी 30 मे 1970 साली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनची स्थापना करण्यात आली। या सीटूच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचे न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे विविध साधनं आणि माध्यम वापर करून संघर्ष उभा करण्यात आला। या वर्ग संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना आणि कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अविरतपणे चालू आहे। या देशातल्या सत्ताधारी श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळवले, ते पायदळी तोडून त्यांना पेगर करून देशोधडीला लावलं जाते। वास्तविक पाहता जगण्या मरण्याची लढाई सुरू असताना जाती धर्माचं विष समाजात पेरून त्यांना मूळ प्रश्नांपासून परावृत्त करून माथी भडकवण्याचं काम हे सरकार करते। म्हणून कामगारांनी एक होऊन या विरुद्ध वर्ग संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, कारण तो आपला आत्मा आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडमास्तर यांनी सीटूच्या 55व्या वर्धापन दिनाच्या अभिभाषणात केलाय। गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सीटूचा 55वा वर्धापन दिन सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडमास्तर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकवण्यात आला। यावेळी नसीमा शेख, रंगप्पा मरेड्डी, शेवंतताई देशमुख, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, दीपक निकंबे, सनी शेट्टी, अमित मंचले, वीरेंद्र पद्मा, सलीम मुल्ला, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, पुष्पा पाटील, हनीफ सातखेड, विक्रम कलबुर्गी, श्यामसुंदर आडम, विजय हरसुरे, दत्ता चव्हाण, मारेप्पा फंदिलेलू, अशोक बल्ला आदींसह सीटूचे कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। कामगार, शेतकरी आणि मध्यम वर्गाचं राज्य आणण्याचं त्या ठिकाणी आपल्या कॉम्रेडनी, कार्यकर्त्यांनी, जनतेने शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजाडतात त्या शक्तीच्या आसपास सुद्धा आपण पोचलेलो नाही आहे। म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। परवाची लोकसभेची निवडणूक झाली, मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो। एक रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं। क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं। इतकंच नाही, अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले। त्याला मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही। कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे।